नमस्कार मित्रांनो, माझं नाव ऋतिक हटवार. मित्रांनो, आज 6 जून 2024 हा दिवस आपल्या सगळ्यांसाठी फार महत्त्वाचा दिवस आहे. कारण याच दिवशी म्हणजेच 6 जून 1674 रोजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा हा रायगडावरती पार पडलेला होता. मित्रांनो, माझ्या मनात नेहमी एक विचार यायचा की जेव्हा स्वराज्यातील सगळ्यात मोठा सण म्हणजेच महाराजांचा राज्याभिषेक सुरू असणार, जेव्हा महाराज त्या सिंहासनाकडे जात असतील, तेव्हा त्यांच्या मनामध्ये कोणते विचार आले असतील. तर नंतर मला कळालं की नक्कीच त्यांनी जो प्रवास केला 20 ते 22 वर्षाचा, तो जर प्रवास त्यांच्या नजरेखालनं दावला नसतील तर नवल काय. अरे, जेव्हा कोंढाण्यावरती तान्हाजीला जायचं होतं, म्हणजेच कोंढाण्याची मोहीम तान्हाजी घेणार हे ठरलेलं होतं. त्यानंतर जेव्हा महाराजांच्या लक्षात आलं की तान्हाजीचा मुलगा रायबा यांचं लग्न आहे, त्यामुळे त्यांचं त्या मोहिमेवरती जाणं कठीण आहे, तेव्हा महाराज तान्हाजीला म्हणाले की अरे तान्ह्या, तू तुझ्या मुलाच्या लग्नावरती लक्ष केंद्रित कर, या मोहिमेवरती मी स्वतः जातो. तेव्हा तानाजी मालुसरे काय म्हणले होते, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं, आणि मग तेच तानाजी मालुसरे मोजके 60 मावळं घेऊन कोंढाणा सर करतात आणि मग गड आला सिंह गेला हे सगळ्यांना परिचितच आहे. ते तानाजी मालुसरे जर महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. त्यानंतर बहलोल खानाला हरवून माफ करून सोडून दिलं. तर ज्या प्रतापराव गुजरांवरती महाराज ओरडले आणि प्रतापराव गुजर महाराजांना म्हणाले की मी जोपर्यंत बहलोल खानाला घेऊन येत नाही तोपर्यंत मी माझं तोंड तुम्हाला दाखवणार नाही, ते प्रतापराव गुजर आणि आणखी 7 मावळं मिळून बहलोल खानाच्या सैन्यावरती तुटून पडलं आणि कित्येक गनिमांचा फाडशा उडवला. ते प्रतापराव गुजर जर महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. त्यानंतर पुरंदर जाऊ नये म्हणून मुरारबाजी देशपांडे यांनी मोजके मावळे घेऊन दिलेरखानाच्या सैन्यावरती तुटून पडले आणि कित्येक गनिमांचा फाडशा उडवला. ते मुरारबाजी देशपांडे जर महाराजांना आठवले नसतील तर नवलच. त्याच्यानंतर सगळ्यात मोठी जी लढाई झाली ती होती पावनखिंडची लढाई. तेव्हा मोजके 600 मावळं मिळून 5000 सैन्यावरती तुटले होते, म्हणजे तुटून पडलेले होते, आणि ती खिंड लढवणारा मोरक्या म्हणजेच बाजीप्रभू देशपांडे आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत महाराजांसाठी ती खिंड लढवली आणि आपले प्राण हुतात्मा केले. ते बाजीप्रभू देशपांडे जर महाराजांना आठवले नसतील तर नवलच आहे. मित्रांनो, महाराजांना माहिती होतं की महाराजांना हे ठाऊक होतं की राज्याभिषेक सोहळ्याचा सिंहासनाचा जो पाया आहे ना, पाया तो या असंख्य मावळ्यांच्या बलिदानाने बनलेला आहे, हे महाराजांना ठाऊक होतं आणि महाराजांना त्यांची जाणीव होती. मित्रांनो, आपल्या सगळ्यांना राज्याभिषेक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. जय जिजाऊ, जय शिवराय.